सायबर क्राईम म्हणजे काय? आज आपण हे पाहूयात. सायबर क्राईममध्ये मुलीसोबत, महिलेसोबत कशा प्रकारची छेडछाड होऊ शकते, हे आज आपण पाहणार आहोत. सगळ्यात आधी तर सायबर क्राईम म्हणजे काय हे पाहूयात. सायबर क्राईम म्हणजेच ऑनलाईन हॅरॅसमेंट करणे. महिलेला, मुलीला ऑनलाईन हॅरॅसमेंट करणे. त्याच्यामध्ये कसे-कसे प्रकार आहेत, कोणकोणते प्रकार आहेत, कशाप्रकारे ते हॅरॅसमेंट करू शकतात हे पाहूयात. सगळ्यात आधी तर सोशल मीडियाचा सगळ्यात जास्त वापर करणं हे आपलं चुकीचं आहे. या माध्यमातून हे लोकं आपल्याला हॅरॅसमेंट करत आहेत. WhatsApp, Instagram, Facebook, Telegram अशा प्रकारचे अनेक ॲप्स आहेत ज्याच्या थ्रू आपण चॅटिंग करत आहोत. त्या चॅटिंगच्या माध्यमातून हा सायबर क्राईमचा जो गुन्हा आहे तो खूप इतक्या जास्त प्रमाणामध्ये वाढलेला आहे, की आपण सांगू सुद्धा शकत नाही. या प्रकरणामध्ये काय करतात समोरचा व्यक्ती स्वतःची प्रोफाईल जी आयडी आहे, अकाउंट आहे तो फेक काढतात. म्हणजेच एका चांगल्या व्यक्तीची ओळख देतात त्याच्यावर आणि त्या नावाच्या पाठीमागे त्यांनी खूप वेगळा प्रकार करतात. तो प्रकार कसा म्हणजे महिलेचा किंवा मुलीचा व्हिडिओ किंवा फोटोचा गैरवापर करतात आणि तिच्या परवानगीशिवाय खाजगी फोटोंना कुठेही म्हणजे पाठवणे किंवा शेअर करण्याची धमकी देणे असे प्रकार करून ते महिलेला किंवा मुलीला ब्लॅकमेल करण्याचे काम करत असतात. याच्यामध्ये अजून एक प्रकार आहे ते म्हणजे स्टॉकिंग. सायबर क्राईममध्ये ऑनलाईन स्टॉकिंग म्हणजेच तिला वेळोवेळी मेसेज करून तिला त्रास देणे, सोबतच तिला पाठलाग करणे म्हणजेच मेसेजचा पाठलाग करणे, तिला कॉल करणे किंवा त्यासोबतच तुमचे फोटो माझ्याकडे आहेत हे मी व्हायरल करतो म्हणून तिला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून पैसे, सोनं किंवा काहीही इंटेन्शन काहीही राहू शकते. ते काहीही करण्यासाठी ब्लॅकमेल करतात. तर हे सायबर क्राईममध्ये मोडणारे गुन्हे आहेत. या माहितीमुळे आपला सावध होऊ शकतो. तसेच आपल्यासोबतच इतरांना सुद्धा या माहितीमुळे आपण सावध करू शकतो. अशा चांगल्या-चांगल्या माहितीकरिता माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जाता-जाता एवढंच सांगते की 2025 मध्ये एक जज मुलगी होती. तिचा मॅटर माझ्याकडे आलेला होता. ती सुद्धा अशा सायबर क्राईममध्ये सफर करत होती. धन्यवाद.